ह्या एका महिन्यात मी 2 वेगवेगळ्या प्रवासांचा अनुभव घेतला. नमस्कार मंडळी, माझं नाव गौरी. मे महिना माझ्यासाठी खरंच खूप खास होता. पहिला प्रवास होता कोकणचा, म्हणजे संगमेश्वरचा. कारण माझ्या जिवलग मैत्रिणीचं लग्न होतं. लग्नाची धामधूम, मैत्रिणींसोबतचा वेळ, कोकणचं सुंदर वातावरण आणि भरपूर आठवणी. हा प्रवास पूर्णपणे आनंद, उत्साह आणि सेलिब्रेशनने भरलेला होता आणि ह्या सर्व आठवणी आयुष्यभर जपून ठेवण्यासारख्या होत्या. आणि त्यानंतर आला दुसरा प्रवास नाशिकचा. पण हा प्रवास थोडा वेगळा होता. इथे मी एका वैचारिक शिबिरासाठी गेले होते. नवीन लोक भेटले, अनेक विषयांवर चर्चा झाली, काही नवीन दृष्टिकोन समजले आणि स्वतःकडेही नव्या नजरेने पाहायला मिळालं. स्वतःचे स्किल सुद्धा दाखवले बरं का. छान छान ॲक्टिव्हिटीज झाल्या, वेगवेगळ्या विषयांवर महत्त्वपूर्ण सत्र झाली, वैचारिक विषयांवर मांडणी झाली आणि नंतर मित्रांसोबत धम्माल केली. ह्यात एक गोष्ट लक्षात आली की एक प्रवास मनाला आनंद देऊन गेला आणि दुसरा प्रवास विचारांना नवीन दिशा देऊन गेला. मे महिन्याने मला 2 वेगवेगळे अनुभव दिले, आठवणींचे आणि शिकण्याचे. आणि कदाचित म्हणूनच हा महिना माझ्यासाठी कायम खास राहणार.